हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. रामदास सलग हा दुसरा डॉट बॉल येतं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज नेत्यांची पॉवर प्ले मध्ये चांगला इस्तेमाल केला जातोय. जुमापट्टी आणि त्याच्या आगे संभवाडी पहिलाच चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे आणि इथं मध्ये श्री गणेश केलं जातोय. शांत गतीचं क्रिकेट आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दोन्ही संघ अगदी चांगले आहेत, त्यामुळे मॅच चांगली होईल. अंबरवाडी त्याच्या विरोधात जुमापट्टी. गोलंदाज तिथीला आपण पाहतोय. अजून एक डॉट बॉल. थोडीशी शांत सुरुवात आपण पाहतो जुमापट्टी टीम कडनं. अगदी यंगस्टार युवा सगळे खेळाडू आहेत आणि आज जर पाहायला पण तो भरपूर लवकर या संघ इथेपर्यंत दाखल झाला. पण भरपूर लांबून अंतर कापून नंतर हा संघ स्पर्धेमध्ये दाखल झाला. बॅटने केल्याचं होतं. बादशाह प्रोबेजला लागतोय चेंडू आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची संघटना. ही चांगली सुरुवात टीम आंबेवाडीनं केली आहे. गोलंदाज नितीन आपण पाहतो. जबरदस्त चेंडूची फिरकी. षटक संपलं. पहिल्या षटकाचा स्किल समाप्त होतो आणि एक धाव आपल्याला पहिल्या सुरुवातीलाच पाहायला मिळते. गोलंदाज नितीनच्या अगेन्स्ट ही धावपत्र थोडीशी शांत सुरुवात जुमापट्टी टीमची पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय. कैलासला गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू या ठिकाणी विकेट आल्या. खरं तर आज आपण समर्थ इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. एक चांगली क्वालिटी त्यांच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळते. हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील भावेश आहे. भावेश वन डाऊन साठी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सगळे युवा खेळाडू आहेत. आज जुमापट्टी संघाचा आपण सातत्याने उल्लेख केला तर हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्याच्या आगे आंबेवाडी. गोलंदाज कैलासला आपण पाहतो. समोरच्या दिशेला हा चेंडू केला. एकच धाव चेंडूवरती येते आणि एका धाब्याला संघ जाऊन पोहोचलाय. तो दोन या धाबसंख्येवरती थोडीशी धाबसंख्येची गती आहे ती आता कुठेतरी वाढवावी लागेल. सुपर पद्धतीचा कैलास वीर
तेच थरार चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आज आंबेवाडी संघाची पाहायला मिळते. सुरुवातीला नितेशचा आपण पाहिला, नंतर कैलास दुसऱ्या षटकावरती. पुन्हा एकदा आडवा बाटणं स्लिपर पद्धतीचे चेंडू प्लेन थोडीशी मागे घेतली जाते. त्यामुळे मात्र फलंदाजाला कुठंतरी थोडस दबाव आता पाहायला मिळतो फलंदाजी करणाऱ्या झुमापट्टी टीमवरती. ते मोठे फटके येणं गरजेचं आहे. खरे तर 30-35 धावा जर जमवल्या तर कदाचित या मॅच मध्ये रंगता पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज कैलास इतका चालाक आहे. 4 गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर कैलासचं हे षटक अगदी निर्णायक षटक आपण पाहतो. दोन्ही षटकामध्ये कमी धावा आल्यात. संत गतीने ही धावसंख्या पण येत असताना पाहिली आहे. आउट फलंदाज बिग विकेट धावून टीम झुमापट्टीला बसतोय. हा दुसरा धक्का. रामदास आलेत गोलंदाजी मार्क होते. तिसरं षटक. 2 षटकामध्ये धावा आहेत. धावफटलावरती त्या गज 4 धावा आहेत. नवीन फलंदाज गजानन आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा झेल कॅरी करायचा होता, परंतु या ठिकाणी थोडस मिसअंडरस्टँडिंग, थोडस खराब या ठिकाणी थोडासा हा झेल कॅरी करायचा, परंतु खरे तर उलटा धावून हा झेल थोडस कठीण झाला. त्यामुळं इथून मात्र हा झेल चांगला फटका मिड विकेट ला सुनील थोडस पंपाल क्षेत्राशी एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि फलंदाज होईल या ठिकाणी 5 क्विक विकेट धावून जुमापट्टीला बसतो. हा जोड एक धक्का. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न, दोन धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 9 धावा संख्येवरती. थोडीशी मात्र जुबापट्टी संघाला एक गेम प्लॅनिंग करावं लागेल ह्या मॅच मध्ये. खरे तर धाबा जर येत नाही तर धाबांसाठी आता संघर्ष करावा लागेल. हा फटका हवेमध्ये शतरक्षकापासून भरपूर दूर आहे चेंडू. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तिसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु फलंदाज होईल या चेंडूवरती बाद. 22 फलंदाज होतो या ठिकाणी बाद. चांगली बॅटिंग करावी लागेल जुमापट्टी संघाच्या फलंदाजाला. थोडीशी गोलंदाजी मध्ये ते आज लाईन लेंथ खूप चांगली पाहायला मिळाली आंबेवाडी टीम कडनं आणि त्याचं एकमेव कारण राहिलं आहे
की आज त्यांच्या टीम मध्ये काही खेळाडू नाही आहेत, परंतु तरी सुद्धा संघानं चांगला खेळ आज ह्या मैदानावरती केलाय. स्लोवर पद्धतीचा बॉल तो अगदी यॉर्क लाईनचा चेंडू होता आणि तिथून मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची सांगता. तिसरं षटक प्रगती पथावर इथून खरे तर मोठे फटके खेळावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॅटचं टॉपच लागले. थर्डमॅनच्या रिझोन मधून चाललाय लॉंग शॉट रिझनच्या बाहेर. दॅट इज मॅक्सिमम. हे 4 धाबा ह्या चेंडूवरती. 4 धाबा. बेल घेऊ नका. बेवाडी संघ पण पाहतोय त्यांच्या विरोधात झुमापट्टी. आठवा पाठनं खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र फलंदाज आउट होतोय. अजून एक धक्का बसतोय टीम झुमापट्टीला. विकास हा फलंदाज पाठ. तुषार आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्या. फुल टॉस बॉल होता त्याला अगदी मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाबा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा हा चेंडूवरती मिळतात. दाट चेंडूची सांगता होत्या. चांगली गोलंदाजी बघा आंबेवाडी संघानं करे तर आज प्रभावित केलंय.
20 धावा आहेत, 21 धावसंख्येची गरज आहे.
5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते. 7 धाव पडल्यावरती आंबेवाडी संघाच्या सुरुवातीला 2 विकेट गेल्यात आणि या थोडस दबाव आता वाढला खरे तर आंबेवाडी संघावरती, कारण जी धावसंख्या बनवायची होती 21 धावा, त्या आता कुठेतरी या ठिकाणी आंबेवाडी संघाला जर अशी विकेट गेल्या ना तर धावा नक्कीच कठीण होते. सरळ लेंथ मध्ये हा चेंडू होता. पंच सांगतायत षटक संपला. हरिचंद्र आपल्याला पाहायला मिळतात पंचाच्या भूमिकेमध्ये. पाहायचे 2 पंच आहेत. करतो सरचे स्वागत. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. सात धावफलकावरती दुसरं षटक आपण पाहतो. गोलंदाज गजानन 18 बॉल जिंकण्यासाठी झुरी 14 धावसंख्येची गरज. काय आता पुश केलाय. 18 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. खरं तर इथून 30-25 धावा जर का असत्या ना तर जुमापट्टी संघानं एक चांगला खेळ केला होता, परंतु धावसंख्या कुठेतरी कमी बनवली आणि त्यामुळे मात्र ह्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आंबेवाडी संघाची थोडीशी जी बॅटिंग लाईनअप आहे ना ती विकेटची फडसर सुरुवातीलाच झाली आणि त्या धावा आता कुठेतरी अडचणी देताना पाहायला मिळतात. हा चेंडू हवेमध्ये भरपूर प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलेत, परंतु चेंडू परंतु पोहोचली नाहीये. एक धाव सहज रीतीने कंप्लीट केली जाते. एका धावेच्या आता मदतीनं टीम आंबेवाडी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 3-9 वरती. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची गरज ह्या 5 मध्ये. पहिलाच एक शांत गतीने आपल्याला खेळताना पाहायला मिळाला आणि त्याला ठाऊक आहे इथून सिंगल डबलनं धावसंख्या बनवली जाईल आणि त्यामुळे इथे रिक्स जास्त बसवली जात नाही. या फटका देखील चांगला मिड विकेटला एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चंदू हा फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चंदू हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरे तर आता थोडंसं चिंता वाढल्यात आंबेवाडी संघाच्या. असं वाटलं होतं की 1 साइड मध्ये मॅच जाईल, परंतु जुमापट्टी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे या धावा सहज रीतीनं आता आंबेवाडी संघाला होणार नाहीयेत असे संकेत. लेफ्टचा बाहेर थोडीशी लेंथ खराब आहे. हरिचंद्र निरगुडा सर आम्हाला दर्शवतात. वाईट बॉल आणि अतिरिक्त धावण संघ आता पुढे सरसावला जातो. एकूण धावा आहे धावफटलावरती 11 धावा. 11 धावा धावफटलावरती अजूनही 9 धावा संख्येची 10 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो आणि इथं मात्र चुकी झाली आहे फलंदाजाकडून. अजून एक धक्का बसतोय आंबेवाडी टीमला.
अखिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कैलास अजूनही आहे तोपर्यंत सामना खरे तर आंबेवाडी संघाच्या बाजूला अजूनही आहे. कैलासला बाद केलं नाही तर कुठेतरी सामन्यामध्ये जुमापट्टी संघ कमबॅक करत 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफटल्यावरती 13 शेवटच्या आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. चांगला फटका फाइनलेक्सच्या डोक्यावरून कैलास बीरच्या बॅटमधून तडाखा पाहिला. 4 4 4 हा चौकार. बघा खेळाडू जर बॉल गेला असेल तर जाऊ द्या, आपण या मैदानामध्ये 4 धावा आल्यात आणि 4 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली आहे. 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा जरी धावा कमी होत्या परंतु जुमापट्टी संघाने चांगला खेळ केला. सामना अगदी 3ऱ्या बोर पर्यंत घेऊन गेल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या मॅच मध्ये. कैलासवीर आक्रमण करतोय समोरच्या दिशेने त्याला पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावर मॅक्सिमम हिट आणि सामना फिनिश. सामना जिंकला आंबेवाडीनं. 4 धावांची गरज होती त्यामुळं हा सामना जिंकलाय तो आंबेवाडी संघानं.